नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2 रुपयामध्ये सर्व शेतातील तण 2 तासामध्ये मुळासकट कसं काय नष्ट करू शकतो, हा जादूचा फॉर्म्युला आता आपण बघणार आहोत। तुमच्या घरामध्ये असणाऱ्या 2 वस्तूपासून बनवाल तणनाशक तुमच्या शेतातील सर्वोत्तम 2 तासामध्ये संपूर्ण मुळासकट तण नष्ट करू शकतो। हा जादूचा फॉर्म्युला जर तुमच्या शेतामध्ये काँग्रेस, लवळी, हरळी, गाजर गवत, करडू यासारखे अगदी चिवट आणि कधीच न मरणारे तण असेल आणि तुम्ही फवारणी करूनही हे तण मरत नसेल आणि परत फवारणी करूनही तुमच्या शेतामध्ये हे तण येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कारण आता एका शेतकऱ्याने घरीच अतिशय प्रभावी आणि फक्त 2 तासामध्ये मुळासकट तण नष्ट करणारे एक अतिशय प्रभावी असे तणनाशक बनवले आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुरस्कार देखील मिळाला आहे। घरीच असणाऱ्या फक्त या 2 वस्तूपासून हे तणनाशक बनवले असल्यामुळे याला खर्चसुद्धा 0 रुपयाचा येत असतो। त्यामुळे शेतामध्ये खुरपणी करणाऱ्या मजुरांचा खर्च आणि महागडे तणनाशकाचा खर्चसुद्धा वाचू शकतो। त्यासोबत तुमच्या शेतामध्ये कुठले तण असू द्या, काँग्रेस असू द्या, हरळे असू द्या, करडू असू द्या, लवळे असू द्या किंवा चिवट आणि कधीच न मरणारे तण फक्त 2 तासामध्ये अगदी मुळासकट वाळून पडतील आणि परत तुमच्या शेतामध्ये कधीच येणार नाही असे तणनाशक या शेतकऱ्यांनी घरच्या घरी फक्त या 2 वस्तूचा वापर करून बनवले आहे। त्यामुळे तुम्हाला खर्चसुद्धा 0 रुपयाचा येणार आहे आणि तुमच्या शेतातील सर्व चिवट तण ही मुळासकट नष्ट होतील। एका प्रयोगशील शेतकऱ्याचा शोध जो की आता संपूर्ण देशामध्ये व्हायरल झाला आहे आणि याची कल्पना देखील कोणी केली नव्हती। इतका विश्वसनीय शोध की ज्याने शेती जगतामध्ये अगदी क्रांती घडू शकते। आपल्या देशाचा कणा असणारा शेतकरी कधी निसर्गाच्या लहरीपणाशी तर कधी बाजारातील चढ उताराची त्या ठिकाणी 2 हात करत असतो। परंतु या सगळ्यामध्ये गेल्या काही वर्षापासून एक नव्या समस्येने अगदी शेतकऱ्यांची झोप उडवली आहे आणि ते म्हणजे शेतातील वाढत असणारे तण। हे पीक तर चांगले येऊ देत नाही, पण त्या शेतकऱ्यांच्या सर्व मेहनतीवरती सुद्धा पाणी फिरवत असतं। आता हे तण काढण्यासाठी करावी लागते ते म्हणजे कोळपणी किंवा खुरपणी। याला भरपूर असा खर्च त्या ठिकाणी येत असतो, भरपूर असे मजूर त्या ठिकाणी लागत असतात आणि याच माध्यमातून शेतकरी वापरतो ते म्हणजे महागडे रासायनिक तणनाशक। आता हे रासायनिक तणनाशक फक्त खिशालाच भार नाही तर जमिनीच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी सुद्धा हा घातक असते। शेतकऱ्यांनी लाखो हजारो रुपयांची तणनाशक त्या ठिकाणी वापरली, पण शेतकऱ्यांना म्हणावा असं रिझल्ट त्या ठिकाणी अजूनही आलेला नाही। परंतु नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने या त्यांच्या समस्येवरती अतिशय जादुई असा उपाय त्यांनी शोधून काढलेला आहे। मित्रांनो, या गरीब आणि प्रयोगशील असणाऱ्या शेतकऱ्याने एक असे तणनाशक तयार केले आहे की ज्यामुळे तुमच्या शेतात कितीही चिवट तर नसेल, जसे की हरळी, लिवाळी असेल, काँग्रेस, कुंदा, गाजर, गवत किंवा कुरडू या प्रकारे कधीच न मरणारे आणि चिवट पण केवळ 2 तासाच्या आतमध्ये मुळासकट वाळून जातील आणि ते परत कधीच येणार नाही। त्यामुळे व्हिडिओ अजिबात बंद करू नका। नेमकं काय प्रयोग शेतकऱ्यांनी केलेला आहे, नेमका काय स्टेप शेतकऱ्यांनी या प्रयोगासाठी वापरले आहे, आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। या व्हिडिओला लाईक नक्की करा। शेतकरी मित्रांनो, हा उपाय इतका सोपा आहे की याच्यावरती तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही। कारण हे तणनाशक बनवण्यासाठी शेतकऱ्याला बाजारातून काहीच आणावं लागलं नाही। हे त्यांना तणनाशक बनवण्यासाठी या शेतकऱ्याने घरातील फक्त 2 सामान्य वस्तू घेतलेल्या आहेत। मी त्या 2 सामान्य वस्तू त्या ठिकाणी त्यांनी वापरल्या आहेत आणि अतिशय जबरदस्त रिझल्ट त्या शेतकऱ्याला त्यातून आहे। सुरुवातीला आम्हालाही असं वाटलं होतं की ही सगळी फसवेगिरी असू शकते, परंतु ज्यावेळेस या संबंधीमध्ये जास्त माहिती सापडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जी माहिती सापडली ती अतिशय हैराण करणारी होती। आणि या प्रयोगाने चक्क शेतामधील काँग्रेस असेल, केला, लिवाळा असेल, हरळी असेल, अतिशय चिवट या तणांचा पूर्णपणे त्या ठिकाणी नायनाट होतो। याची कार्यक्षमता ज्यावेळेस तपासली गेली तरी एका आश्चर्याचा धक्का बसला आणि याच्यामध्ये असं सिद्ध झालं की हे जे काही तणनाशक आहे हे 100% परिणामकारक आहे।
त्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुमचा आता तणनाशकाचा खर्च 100% या ठिकाणी कमी होणार आहे। त्यावेळी शेतकऱ्यांना हा प्रयोग केला आणि हा प्रयोग देशभरात तुफान व्हायरल झाला आहे। या शेतकऱ्यांनी नेमकं कसं काय जुगाड केलंय, व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण बघणारच आहोत। जादुई तणनाशक बनवण्याचं काम अतिशय कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे। हे नेमकं बनवलं तरी कसं, त्याच्या पाठीमागचं नेमकं रहस्य काय आहे, बनवण्याची पद्धत नेमकी काय आहे, कोणत्या वस्तू आणि किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मिक्स करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फवारायचं कसं, व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे आज आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून घ्या। तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, अतिशय नैसर्गिक उपाय ज्याने तुमच्या तणनाशकाचा खर्च हा तब्बल 0 रुपयावरती त्या ठिकाणी येणार आहे। आता या औषध बनवण्यासाठी या शेतकऱ्याने भरपूर असे त्या ठिकाणी ट्रायल्स केले, वेगवेगळ्या पद्धती वापरल्या, वेगवेगळ्या प्रमाणामध्ये या 2 वस्तूचं मिश्रण त्या ठिकाणी फवारून पाहिलं, पण शेवटी जो जादुई फॉर्म्युला व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तो शेतकऱ्याला अखेर सापडलाच आहे। आणि हे जे काही शेतकऱ्यांचे स्वप्न होतं ते त्यांनी सत्यामध्ये उतरवलं। शेतकरी मित्रांनो, आता हे तणनाशक बनवण्यासाठी या शेतकऱ्याला घरगुती 2च वस्तू ठिकाणी वापरल्या आहेत, ज्या आपल्या सर्वांना चांगल्या परिचित आहेत। रोजच्या जेवणामध्ये आपण या वस्तूचा वापर देखील त्या ठिकाणी करत असतो। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही मिरा एकातर मारला असेल, राऊंडअप मारला असेल, ग्लासोफेट मारला असेल, अशी नाना विविध प्रकारची रासायनिक तणनाशके वापरली जर असतील, मात्र हे तणनाशक बनवण्याची आणि फवारण्याची पद्धत ही जरा थोडी वेगळी आहे। आता अगदी लक्षपूर्वक ऐका, कारण हा प्रयोग तुम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या तणांचा नायनाट हा 100% होणार आहे। पण तुमच्या शेतामध्ये अगदी कोणतेही तण असू द्या, मग त्याच्यामध्ये हरळ असेल, कोणता तरी जिव्हाळा असेल, काँग्रेस असेल, गाजर गवत असेल, करडो असेल किंवा बाकी काही तणांचा कायमस्वरूपी नष्ट करण्याचा फॉर्म्युला आता या ठिकाणी सापडलेला आहे। आता हा फॉर्म्युला बनवत असताना यासाठी सर्वात पहिली जी गोष्ट लागते ते म्हणजे तुमच्या घरातील मीठ। आता प्रत्येक घरामध्ये हे मीठ असतं, परंतु जे हे मीठ आपण वापरणार आहोत ते मीठ खाण्यातलं मीठ नाही, त्याला जाड मीठ किंवा ज्याला खडा मीठ असं सुद्धा म्हटलं जातं, त्या ठिकाणी म्हटलं जातं। त्यासोबत मार्केटमध्ये हे अगदी 10 ते 15 रुपये किलोने त्या ठिकाणी भेटत असतं। त्यासाठी दुसरी जी काही जादुई गोष्ट लागणार आहे ते म्हणजे त्या ठिकाणी युरिया। आता युरिया हा प्रत्येक शेतकऱ्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध असतो। याचा प्रमाण नेमकं कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्याआधी जर तुम्ही आपल्या व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर तत्काळ लाईक करून घ्या। अत्यंत जलद गतीने तणांना मारणारा हा अतिशय महत्त्वाचा प्रयोग आहे। जर हा प्रयोग तुम्ही केला तर तुम्हाला 100% तणापासून सुटका मिळणार आहे। कुठलेही तण असू द्या, मग हरळे असेल, गाजर गवत असेल, कोणता तरी लिवाळे असेल किंवा दुसरे कुठले तरी तण असेल, तर 100% फक्त 2 तासामध्ये हे घरीच बनवलेले तणनाशक मारून टाकते। फक्त 2 तासाच्या आतमध्ये तुमच्या शेतीतील जे काही तण असेल ते मुळासकट नष्ट होणार आहे। तर आता याची फवारणी कशी करायची, परंतु त्याआधी पाहूयात की 2 वस्तू एकत्र मिसळून कशा प्रकारे हे तणनाशक बनवायचे। मित्रांनो, लक्षपूर्वक पहा, कारण की हे 2 वस्तूचे प्रमाण तुम्हाला व्यवस्थित मिसळावे लागणार आहे। त्यामुळे प्रमाण किती घ्यायचं हे सर्वात महत्त्वाचे आहे। त्यामुळे मित्रांनो प्रमाणे या ठिकाणी व्यवस्थित लक्षपूर्वक पहा। जर तुम्ही या 2 वस्तूचे प्रमाण बरोबर घेतले नाही तर कदाचित तुम्हाला फायदा होणार नाही। त्यामुळे 2 मिनिटे व्हिडिओ अगदी लक्ष देऊन पहा। तर तुमच्याकडे जर 15 ते 20 लिटरच्या फवारणीचा पंप असेल तर त्यासाठी 300 ग्रॅम त्या ठिकाणी मीठ आणि 150 ग्रॅम युरिया या ठिकाणी घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे 20 लिटरचा जर पंप असेल तर मिठाचं प्रमाण याच्यामध्ये घ्यायचं आहे 400 ग्रॅम आणि युरियाचं प्रमाण घ्यायचं आहे ते म्हणजे 200 ग्रॅम। आता शेतकरी मित्रांनो, नेमकं हेच प्रमाण का वापरायचं आणि मीठ आणि युरिया याचं मिश्रण याच्यावरती का वापरायचं, तर याच्यावरती एक शास्त्रीय अभ्यास देखील या ठिकाणी झालेला आहे। तरी याच्यामध्ये सुरुवात पहिल्यांदा युरियाचं
काय आहे तर युरिया काय करतो. युरिया आपण ज्या वेळेस पिकांना देखील वापरतो त्यावेळेस सूर्य टाकल्याच्या नंतर आपली पिकं त्या ठिकाणी लसलसीत होत असतात, एकदम हिरवीगार त्या ठिकाणी होत असतात. आता हेच काम करण्याच्या बाबतीतसुद्धा युरिया करत असतं. तणाच्या बाबतीतसुद्धा युरिया करत असतं. एखादा युरिया यांच्यावरती जर आपण फवारला तर एकदम लसलसीत व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होते. कालांतराने त्याचे पेशीमधील जे काही पाणी असते ते पाणी पूर्णपणे त्या ठिकाणी ज्या पेशीमध्ये त्या ठिकाणी भरला जातो आणि मिठाचे याच्यामध्ये नेमकं याच वेळेस नेमकं काम येतं. आता मीठ काय करतं, जर जे काही तणामधील जे काही पाणी आहे, जे काही त्या ठिकाणी आलेलं पाणी ते बाहेर खेचून घेण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं. आता पेशीमधील पाणी हे त्या ठिकाणी गवताच्या बाहेर किंवा तणाच्या जर बाहेर आला तर परिणामी हे जे काही तण आहे ते पण आता त्या ठिकाणी सुकायला लागणार आहे. मग साधारण 10 ते 15 दिवसाच्या कालावधीनंतर हे जे काही तण आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्णपणे सुकून जाणार आहे किंवा वाळून गेलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अशा पद्धतीने हे जे तण आहे ते मरत असतं. आता हा जो काही प्रयोग आहे, हा प्रयोग तुम्ही कोणत्या ठिकाणी करू शकता तर तुमचे एखादे परिषद असेल किंवा त्या ठिकाणी जास्त गवत झाला असेल तुमच्या घराभोवती किंवा तुमच्या रस्त्याला वगैरे जर असेल तर कंपाऊंडमध्ये जास्त गवत झालेलं असेल तर या ठिकाणी पहिला तुम्ही या ठिकाणी प्रयोग करून पाहू शकता आणि याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अंदाज घेऊ शकता की किती पद्धतीने किंवा किती प्रमाणामध्ये हे त्या ठिकाणी तुम्हाला हे तण तुम्ही त्या ठिकाणी तणनाशक मारू शकता. शेतकऱ्यांनी सुद्धा हे असेच वेगवेगळ्या ट्रायल्स त्या ठिकाणी केल्या होत्या आणि त्यालाही असाच रिझल्ट आला आहे. शक्यतो आता हे जे तणनाशक आहे हे त्यांना तणनाशक तुम्ही पिकामध्ये फवारू शकत नाही, कारण की हे पिकामध्ये त्या ठिकाणी फवारल्यामुळे पिकावरचे सुद्धा याचा एक वाईट प्रादुर्भाव त्या ठिकाणी पडू शकतो आणि तुमची जी पीक आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आता त्याच्यासुद्धा नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे जे तणनाशक आहे ते त्या ठिकाणी तुमचं कुठलंही पीक असो किंवा सोयाबीन असो, कापूस असो, हरभरा असो किंवा ज्वारी असेल, गहू असेल, अशा कुठल्याच पिकावरती त्या ठिकाणी हे फवारायचं नाही. फक्त आणि फक्त त्या ठिकाणी तण असेल, गवत असेल, हरळे असेल, त्या ठिकाणी काँग्रेस असेल, गाजर गवत असेल, अशाच ठिकाणी ते तणनाशक जे आहे ते तुम्हाला फवारायचं आहे, ज्यातून तुम्हाला एकदम त्या ठिकाणी 80 ते 85% याचा रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर हे काय प्रमाण वापरलं तर आणि तुम्ही या घरगुती 2 वस्तूचा जर वापर करून तुम्ही जर योग्य पद्धतीने तणनाशक बनवलं तर तुम्हाला खर्च हे अतिशय जी काही तुम्ही रासायनिक आणि तणनाशकावरती जो काही भरमसाठ खर्च करत होता तो तुमचा खर्च हे अगदी 0 रुपयावरती येऊन त्या ठिकाणी ठेपणार आहे. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही असा नवीन प्रयोग त्या ठिकाणी करता येईल. त्यानंतर चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या ठिकाणी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.